जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर झालेले आहे। बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यामध्ये एकूण जिल्हा परिषद गट किती आहेत, पंचायत समिती गण किती आहेत आणि कशा पद्धतीने आरक्षण जाहीर झालेले आहे तेच आपण यापुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, बीड तालुक्यामध्ये एकूण जर जिल्हा परिषद गट पाहिले तर ते 8 गट येत आहेत। ह्या 8 गटामध्ये कशा पद्धतीने आरक्षण सुटलेला आहे तर एक नंबरचा गट येत आहे तो म्हणजे राजुरी। राजुरी जो गट आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे। तर त्यानंतरचा दुसरा गट येत आहे तो म्हणजे बहिरवाडी। बहिरवाडी जो गट आहे तो देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे। त्यानंतर तिसरा गट येत आहे तो तिसरा गट म्हणजे पिंपळनेर। पिंपळनेर जो तिसरा गट आहे तो देखील सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे। तर चौथा गट येत आहे तो म्हणजे नाळवंडी। नाळवंडी जो गट आहे तो देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे। तर त्यानंतरचा पाचवा गट येत आहे तो म्हणजे पाली। पाली देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे। त्यानंतरचा 6वा गट येत आहे तो म्हणजे नेकनूर। नेकनूर जो गट आहे तो ओबीसी साठी सुटलेला आहे। तर त्यानंतरचा 7वा गट येत आहे ते म्हणजे लिंबा गणेश। लिंबा गणेश देखील सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे। आणि त्यानंतरचा 8वा जिल्हा परिषद गट येत आहे तो म्हणजे चौसाळा। चौसाळा जो जिल्हा परिषद गट आहे तो देखील सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे। अशा पद्धतीने बीड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर झालेले आहे। तर ह्याच बरोबर आता 16 पंचायत समिती गणाचे देखील आरक्षण जाहीर झालेले आहे। तर एक नंबरला पंचायत समिती गण येत आहे तो म्हणजे नवगण राजुरी। नवगण राजुरी जे आहे ते देखील सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे। त्यानंतर कामखेडा। कामखेडा जो गण आहे तो देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे। त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे बहिरवाडी। बहिरवाडी जो गण आहे तो अनुसूचित जाती महिलेसाठी सुटलेला आहे। तर त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे राजुरी घोडका। राजुरी घोडका देखील सर्वसाधारणसाठी हा गण सुटलेला आहे। त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे पिंपळनेर। पिंपळनेर जो गण आहे तो देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे। त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे ताडसोंडा। ताडसोंडा जो गण आहे तो महागास प्रवर्गासाठी सुटलेला आहे। तर त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे पाली। पाली जो गण आहे तो देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे। तर त्यानंतरचा गण येत आहे म्हणजे ते येळमघाट। येळमघाट देखील महागास प्रवर्गासाठी सुटलेला आहे। तर त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे नेकनूर। नेकनूर जो गण आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे। तर त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे मांजरसुंबा। मांजरसुंबा जो गण आहे तो देखील सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे। त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे चराटा। चराटा जो गण आहे तो देखील महागास प्रवर्गासाठी सुटलेला आहे। त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे लिंबा गणेश। लिंबा गणेश जो गण आहे तो देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे। तर त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे बोरखेडा। बोरखेडा जो गण आहे तो देखील महागास प्रवर्गासाठी सुटलेला आहे। त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे चौसाळा। चौसाळा जो गण आहे तो देखील सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे। असे एकूण 16 पंचायत समिती गण जे आहेत ते बीड तालुक्यामध्ये येत आहेत। त्यांचा अशा पद्धतीने आरक्षण जाहीर झालेला आहे। बीड तालुक्यामध्ये जर पाहिलं तर जिल्हा परिषद गट जे आहेत ते 8 आहेत। पंचायत समितीचे गण आहेत ते एकूण 16 गण आहेत आणि ह्या 16 गणाचे आणि गटाचे आरक्षण जाहीर झालेले आहेत। त्यामुळे आता ह्या ठिकाणी राजकीय वातावरण देखील तापत असल्याचं चित्र आपल्याला पाहण्यास मिळत आहे। सध्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाविषयीची माहिती जर तुम्हाला बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याविषयीची जर सविस्तर जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।